तुमच्या अंतःकरणामध्ये जे चाललेलं आहे ते तुमच्या चेहऱ्यावर उमटत असते। चेहरा खरं तर माणसाच्या अंतःकरणाचा आरसा आहे, ज्याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसत असते। आणि मग प्रत्येकजण उठला आणि तो चेहरा सुंदर करण्यासाठी झटू लागला। कधी कधी तर सुंदरता करण्याच्या नादामध्ये रसायनांचे दुष्परिणाम होतात आणि आहे तो चेहरा पण विद्रूप होतो। मित्रांनो, चेहऱ्याला एवढं महत्त्व का आहे? त्याचं कारण आहे प्रत्येकजण बाह्य रूपामध्ये अडकलेला आहे। आता थोडासा समाज प्रगल्भतेकडे चाललेला आहे, थोडासा आता आतपर्यंत खोळ्यामध्ये जायला लागला की बाहेरून दिसायला फळ किती सुंदर आहे हे नको, आतमध्ये कापून दाखव। टरबूज बाहेरून छान दिसतंय, अरे पण आतमध्ये लाल आहे का, कापून दाखव। आज आपण जर पाहिलं तर प्रत्येक जणाला आनंद हवाय, सुख हवंय, पण त्याला ते मिळतं का? प्रत्येक जण दुसऱ्याला आनंदी असल्याचं भासवतो। मी तुमच्यापेक्षा किती आनंदी आहे, तर माझी गाडी किती मोठी आहे, माझं घर किती मोठं आहे, माझी श्रीमंती किती मोठी, हे जसं दाखवायचा लोक प्रयत्न करताना तशी चढाओढ पहिलीपासून लागलेली। मला रांगेमध्ये 1 नंबरलाच बसायचे। हे संस्कार लहानपणापासून आमच्या मनामध्ये कुठेतरी भरले की आम्हाला सगळ्यांच्या पुढे राहायचे। मग आम्ही आनंदामध्ये पण सगळ्यांच्या पुढे राहण्यासाठी आनंदाचं पण काय करतो, प्रदर्शन करतो। चेहऱ्यावर दुःखी असल्यावर जे सुरकुत्या येतात ना, त्या आम्ही पावडर लावून झाकून टाकतो, म्हणजे दुसऱ्याचं लक्ष आम्ही विचलित करतो। समस्या आहे की आम्ही प्रदर्शन करतो, आम्ही दिखावा करतो, ढोंग करतो। मित्रांनो, आम्ही ज्याच्या शोधामध्ये सगळे आहोत, आम्ही त्याचाच ढोंग करतोय। सुंदरता प्रत्येकाला हवी आहे, कर्तृत्व प्रत्येक पुरुषाला हवंय, सुंदरता प्रत्येक स्त्रीला हवी आहे, परंतु त्याचं काय होतंय, प्रदर्शन होतंय। तुमची प्रतिष्ठा तुमचा चेहरा बनलेला आहे। चेहरा फक्त हा नाहीये, चेहरा प्रत्येक ती गोष्ट आहे जिच्याने आम्ही अहंकार करतो। माझी प्रॉपर्टी, माझे मुलं, माझा मुलगा कलेक्टर आहे, चेहरा। एखाद्या कलाकाराची कला हा त्याचा चेहरा असा, एखाद्या गायकाचं गाणं हा त्याचा चेहरा। लता मंगेशकर दिसायला साधारणच होते, पण त्यांचं गाणं काळजाचा ठाव घ्यायचं। त्यांच्या गाण्याची सुंदरता आजही जगामध्ये त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही। सुंदरतेची फार सोपी व्याख्या आहे। तर तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही श्रीमंत आहात, तुम्ही सुंदर आहात। सद्गुरू म्हणता, असली सुंदरता ओळखायची आनंदामुळे। जे आनंदी चेहरा आहे तो सर्वात सुंदर आहे। मग तो तुमच्या शरीराचा असो, तुमच्या कर्तृत्वाचा असतो, कोणत्या स्वभावाचा असो, की तुमच्या आचरणाचा असो, तुमच्या चरित्राचा असो। आनंदी माणसाला कोणाकडनं काहीच अपेक्षा नसते। कुणी वंदा त्यांना, कुणी निंदा त्यांना, त्यांचं वागणं बदलत नाही। केअरिंग असतात खूप, आणि आपल्या आजूबाजूला सर्वजण आनंदी राहावे यासाठी प्रयत्न करतात। अशी माणसं ओळखणं फार अवघड आहे का? माणसं ढोंग करतील, किती दिवस करतील, एखाद्याच्या बाबतीत करतील, सर्वांच्या बाबतीत नाही करणार। जो माणूस ह्याच्या बाबतीमध्ये चांगला वागतो आणि ह्याच्या बाबतीमध्ये वांगला वागतो, तो आनंदी असूच शकत नाही। आनंदीचा अर्थ असा आहे की तो कोणत्याही परिस्थितीमध्ये काय, समाधानी आहे। आनंदी माणूस कधीही रोगट असू शकत नाही। तुम्ही एखादा रोगट माणूस आनंदी पाहिला का? कमकुवत माणूस तुम्ही कधी असा उदार पाहिला का? तुमची सुंदरता जी आहे ना, ती तुमच्या आरोग्यात आहे, पहिलं हे लक्षात ठेवा। म्हणजे तुमच्या आरोग्याच्या पायावरच आनंदाची इमारत उभी होऊ शकते। रोगट पायावरती आनंदाची इमारत उभी राहू शकत नाही। आणि म्हणून आपल्याला जीवनामध्ये एकच कळलं पाहिजे मित्रांनो, की आनंद सर्वतोपरी आहे आणि आनंदी असलेला मनुष्य नेहमी सुंदर असतो। सद्गुरू आपल्याला सांगते एक आनंदी चेहरा नेहमीच सुंदर चेहरा असतो। पण आज जर बघितलं आपण की प्रत्येक मनुष्य जो आहे की तो प्रत्येक वेळेस आनंदी भासत असतो, पण त्याच्या आतमधून जे आहे तर खूप साऱ्या समस्या असतात किंवा टेन्शन असतात, पण तो चेहऱ्यावरती वेगळे भाव दाखवत असतो। म्हणजे नेहमी आनंदी असं दाखवत असतो। असा चेहरा कसा ओळखायचा की जो खरंच आनंदी आहे, खरंच आनंदी आहे? मित्र, असं म्हणतात की तुमच्या अंतःकरणामध्ये जे चाललेलं आहे ते तुमच्या चेहऱ्यावर उमटत असतं। तुमचा जे भाव असतात ते तुमच्या चेहऱ्यावरती स्पष्ट उमटलेले असतात। जर तुम्ही ते बघू शकलात तर तुमचे डोळे सगळं सांगत असतात, तुमचा चेहरा सगळं सांगत असतो। चेहरा खरं तर माणसाच्या अंतःकरणाचा आरसा आहे, ज्याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसत असते। आज माणसांना आम्ही जे ओळखतो त्याचा आकार, उंची आणि त्याचा चेहरा, सर्वात मोठी जी ठळक ओळख आहे ती म्हणजे चेहरा, फेस। आणि मग प्रत्येकजण उठला आणि तो चेहरा सुंदर करण्यासाठी झटू लागला। कधी कधी तर सुंदरता करण्याच्या नादामध्ये रसायनांचे दुष्परिणाम होतात आणि आहे तो चेहरा पण विद्रूप होतो। मित्रांनो, चेहऱ्याला एवढं महत्त्व का आहे? त्याचं कारण आहे प्रत्येकजण बाह्य रूपामध्ये अडकलेला आहे, दिसायला कसं आहे। आता थोडासा समाज प्रगल्भतेकडे चाललेला आहे, थोडासा आता आतपर्यंत खोळ्यामध्ये जायला लागला की बाहेरून दिसायला फळ किती सुंदर आहे हे नको, आतमध्ये कापून दाखव। टरबूज बाहेरून छान दिसतंय, अरे पण आतमध्ये लाल आहे का, कापून दाखव। लोक मोठे हुशार हो,
की त्याला आतमध्ये पण लाल रंग सोडता इंजेक्शनने. जिलेबीचा रंग आतमध्ये देत सोडू. तर हे दिसण्याला हे महत्व आहे, कारण मूल्य पाहिजे प्रत्येकाला. जर एखाद्या परिवारामध्ये सुंदर मुलगी असेल तर विनाकारण तो परिवार पण थोडा अहंकारी बनतो. त्याचा अहंकार जणू तयार होतो की आम्हाला आता एखादा अरबोपतीचा राजकुमारच आमच्याकडे, दुसऱ्यांनी आमच्याकडे येऊ पण नाही. एखाद्या परिवारामध्ये त्यांचा मुलगा जर उच्च पदावर जर पोहोचला कुठल्या एखाद्या, त्याला वाटतं आता अप्सरा सोडून बाकीच्यांचा काही विषयच नाही. आता बरं, नुसती अप्सरा पण नको, तिच्याबरोबर ऐश्वर्य पण पाहिजे, अटी शर्ती लाभ. मित्रांनो, आज आपण जर पाहिलं तर प्रत्येक जणाला आनंद हवा आहे, सुख हवंय, पण त्याला ते मिळतं का? हां, प्रत्येक जण दुसऱ्याला आनंदी असल्याचं भासवतोय. मी तुमच्यापेक्षा किती आनंदी आहे, तर माझी गाडी किती मोठी आहे, माझं घर किती मोठं आहे, माझी श्रीमंती किती मोठी आहे, हे जसं दाखवायचा लोक प्रयत्न करताना तशी चढाओढ पहिलीपासून लागलेली. मला रांगेमध्ये 1 नंबरलाच बसायचं. आईने घरी सांगितलेलं असतं, वडिलांनी सांगितलेलं असतं, भाऊ आपण फार मोठे आहोत, 1 नंबरला बसायचं, 2 नंबरला नाही बसायचं. हे संस्कार लहानपणापासून आमच्या मनामध्ये कुठेतरी भरले की आम्हाला सगळ्यांच्या पुढे राहायचे. मग आम्ही आनंदामध्ये पण सगळ्यांच्या पुढे राहण्यासाठी आनंदाचं पण काय करतो, प्रदर्शन करतो. आम्ही आनंदी असल्याचं चेहऱ्यावर दाखवतो नाही, चेहऱ्यावर दुःखी असल्यावर जे सुरकुत्या येतात ना, त्या आम्ही पावडर लावून झाकून टाकतो. आमच्या डोळ्यामध्ये जे दुःख आहे, ज्या वेदना आहे, त्या दिसू नये म्हणून आम्ही काजळ लावतो, मस्करा लावतो, म्हणजे दुसऱ्याचं लक्ष आम्ही विचलित करतो. मला सांगा, तुमच्याकडे जे आहे ते लपून राहणार आहे का? कोंबड्याला तुम्ही जर झाकून ठेवला, माझा कोंबडा बांग देतो म्हणून सूर्य उगवतो, तुम्ही तो कोंबडा किती पण झाकून ठेवला म्हणून सूर्य काय उगवायचं राहणार आहे का? नाही, त्या कोंबड्याचं पितं उघडं पडणारच आहे ना. कोंबडा म्हणजे चेहरा. समस्या आहे की आम्ही प्रदर्शन करतो, आम्ही दिखावा करतो, ढोंग करतो. तर ढोंग केल्यामुळे आम्हाला नेमकी सत्य काय ना असत्य काय तेच कळत नाही. मग विश्वासघात आमच्या बाबतीत घडतो, कारण आम्ही पण कोणाला तरी प्रदर्शन करून दाखवलेलं असतं. सर्वात मोठी समस्या काय आहे मित्रांनो, आम्ही ज्याच्या शोधामध्ये सगळे आहोत, आम्ही त्याचाच ढोंग करतोय. सुंदरता प्रत्येकाला हवी आहे, कर्तृत्व प्रत्येक पुरुषाला हवंय, सुंदरता प्रत्येक स्त्रीला हवी आहे, परंतु त्याचं काय होतंय, प्रदर्शन होतंय. पुरुष पगार, त्याची नोकरी, त्याचं पद मोठं करून सांगतो. स्त्री नटून थटून आपलं सौंदर्य आणखीन वेगळंच असण्याचं भासवते, दुसऱ्यांना भासवते, तर नंतरचा प्रश्न पहिली स्वतःलाच भासवते. आहे त्यापेक्षा मी सुंदर आहे, परंतु जरा वातावरण सध्या खराब आहे ना, त्याच्यामुळे थोडी कालवंडली आहे, म्हणून मला थोडीशी पावडर लावायला. सध्या जरा मंदी आहे ना, म्हणून मला माझ्या कॅलिबर सारखं काम नाहीये, म्हणून सध्या पगार कमी आहे. तुमचा पगार तुमचा चेहरा बनलेला आहे, तुमची प्रतिष्ठा तुमचा चेहरा बनलेला आहे. चेहरा फक्त हा नाहीये, चेहरा प्रत्येक ती गोष्ट आहे जिच्याने आम्ही अहंकार करतो. माझी प्रॉपर्टी, माझे मुलं, माझा मुलगा कलेक्टर आहे, चेहरा. मित्रांनो, ही जी काही ओळख आहे ही आम्ही आमच्या मनाने निर्माण केलेली, हा आम्ही चेहरा लोकांना दाखवतो. सद्गुरू आजच सांगता, सुंदर चेहऱ्याची व्याख्या करतात. ते सुंदर चेहरा आम्ही कशाला म्हणतो? जेव्हा पहिल्यांदा आम्हाला कळलं की जागतिक सुंदरी ऐश्वर्या राय, म्हणजे आम्हाला असं वाटायला लागलं की ऐश्वर्या राय सारखं दिसणं म्हणजे सुंदर. असंच आहे ना. किंवा जुन्या सिनेमांमध्ये ज्या हिरोईन्सना काम मिळायचं, त्या अभिनेत्रींचं जे चेहरा आहे त्याला सुंदरता असं म्हणायचे. आता अलीकडच्या काळामध्ये खूप चांगली गोष्ट झाली की विविध सिरियल्समध्ये नायिका म्हणून सर्व प्रकारचे चेहरे असलेल्या अभिनेत्रींना संधी मिळते, अभिनेत्यांना संधी मिळते. त्याच्यामुळे चेहरा आणि सुंदरता याचा संबंध त्यांनी फुली मारून टाकला. सिद्धार्थ जाधवकडे कुठला चेहरा आहे, कुठलं व्यक्तिमत्व आहे त्याच्याकडे, पण त्याचा अभिनय हाच त्याचा चेहरा. आणि अभिनेत्याचा अभिनय हा चेहरा असावा, असलाच पाहिजे. एखाद्या बिझनेसमनचा
समस्या सोडवणे समाजाची हा चेहरा असायला हवा. त्याची किती प्रॉपर्टी आहे, त्याचा बिझनेस किती मोठा आहे, हा चेहरा नसावा. एखाद्या कलाकाराची कला हा त्याचा चेहरा असा, एखाद्या गायकाचं गाणं हा त्याचा चेहरा. लता मंगेशकर दिसायला साधारणच होते, पण त्यांचं गाणं काळजाचा ठाव घ्यायचं. त्यांच्या गाण्याची सुंदरता आजही जगामध्ये त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही. पण सुंदरतेची फार सोपी व्याख्या आहे. तुम्ही किती आनंदी आहात तेवढे तुम्ही श्रीमंत आहात. जर तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही श्रीमंत आहात, तुम्ही सुंदर आहात. सौंदर्याची श्रीमंती तुमच्याकडे कधी आहे? जेव्हा तुम्ही आनंदी असाल. आनंदाची तुमच्याकडे काय असली पाहिजे? संपत्ती असली पाहिजे. आणि तो आनंद हा खराखुरा असायला हवा. खराखुरा आनंद कधी कळतो माणसाला? हे जे फूल आहे हे प्लास्टिकचं आहे, हे कधी कळतं? एकदा राजमहालामध्ये सुंदर सुंदर फुलांची आरास करण्यात आली आणि फार विद्वान लोकांना आमंत्रित करण्यात आलं आणि त्यांना दूर बसून सांगायचं होतं की ह्या फुलांमधील असली फुलं कोणती, नकली फुलं कोणती. अनेक विद्वानांनी प्रयत्न केले पण असफल झाले. शेवटी तुम्हाला तर माहितीच आहे, अकबर बादशाहच्या दरबारामध्ये त्याचं नवरत्न होतं बिरबल. अकबर बादशाह म्हटले की पहा आमचा बिरबल तुम्हाला हे क्षणात ओळखून दाखवेल. बिरबलाला उठवलं गेलं. त्याची विद्वत्ता हीच त्याची सुंदरता होती. तो क्षणभर शांत उभा राहिला आणि काही वेळाने त्याने खिडक्या उघडल्या. महालाच्या खिडक्या उघडण्याचे आदेश दिले. सेवकांनी खिडक्या उघडल्या आणि थोड्याच वेळामध्ये त्यांनी सांगितलं की महाराज, या कोपऱ्यामध्ये जी हार लावलेले आहेत ते असली आहेत, बाकी सगळे नकली आहे. सगळ्या सभेला प्रश्न पडला, हे काय प्रकार आहे? खिडक्या उघडल्या आणि काय जादू झाली, यांना कसं काय सत्य कळलं? महाराजांना देखील प्रश्न पडला की बिरबल, अरे तू हे कसं जमवलंस आणि कसं केलंस? तर बिरबलाने सरळ सांगितलं, महाराज म्हणे माणूस धोका खाऊ शकतो, माणसाचे डोळे, माणसाचं नाक धोका खाऊ शकतं, कारण तेवढी ज्ञानाची प्रगल्भता त्यांनी कमवलेली नाहीये त्या क्षेत्रामध्ये. जसं एखाद्या कुत्र्याला वास घेण्याची एक त्याच्याकडे एक क्षमता असते माणसापेक्षा खूप जादा, तशी मधमाशी अशी असते की त्याला ओरिजिनल, ती कधीच डुप्लिकेट फुलावर बसणार नाही. मी खिडक्या उघडल्या आणि आपल्या राजमहालाच्या बागेतून काही मधमाशा आल्या आणि असली फुलांवर जाऊन बसल्या. मी त्यांची मदत घेतली. मित्रांनो, असली सुंदरता कशी ओळखायची, की आनंद कसा ओळखायचा? सद्गुरू म्हणता असली सुंदरता ओळखायची आनंदामुळे. जे आनंदी चेहरा आहे तो सर्वात सुंदर आहे. मग तो तुमच्या शरीराचा असो, तुमच्या कर्तृत्वाचा असतो, कोणत्या स्वभावाचा असो, की तुमच्या आचरणाचा असो, तुमच्या चरित्राचा असो. मग आनंद कसा ओळखायचा? खरा आनंद, खिडक्या उघडून द्या, मधमाशी येईल आणि असली फुलावर बसेल. बघा, जो माणूस इथे असावा तो नसला की त्याची उणीव भासते. सतत त्याच्याकडे जावं असं वाटतं, त्याच्याबरोबर बोलावं असं वाटतं, त्याच्या सहवासात राहावं असं वाटतं. भले त्याच्याकडनं आपल्याला काही ना मिळो किंवा त्याच्याकडनं आपल्याला काही फायदा पण नसो, आपलं काही देणं घेणं पण नसो, अशी माणसं आनंदी माणसं असतात. कारण आपण अशाच माणसांजवळ जातो. आपण मधमाशाच आहोत. आपल्याला मकरंद असलेली फुलं आवडतात. आनंदी असणं म्हणजे सतत डाच काढणं आणि हसत बसणं म्हणजे आनंदी नाही. खरं तर असं सत्य आहे की जे आतून फार दुःखी असतात ते सारखे हसत असतात आतलं लपवण्यासाठी. ज्यांच्या चरित्र्यावर डाग आहे ते कायम पांढरे कपडे घालत असतात असं म्हटलं जातं. मी त्याचं समर्थन करतो असं नाही. मुद्दा असा आहे महत्वाचा की जो चोर आहे तोच मोठमोठ्याने ओरडतो, चोर चोर, तोच कांगावा करतो. म्हणून जो आनंदी आहे तो आनंदाचं प्रदर्शन करत नाही. गुलाबाने कधी प्रश्न केला होता स्वतःला की माझा सुगंध कुठपर्यंत पसरतो आणि कोणाकोणाला आवडतो? मी तुला आवडत नाही, मी उद्या बदलून येतो मी नाही. तर त्याच्या फुलामध्ये, त्याच्या सुगंधामध्ये आनंदी आहे. तुम्ही तुमच्या असण्यामध्ये जर समाधानी असाल तर तुम्ही आनंदी राहा. तुम्ही तक्रार करत नाहीये. बघा, जो माणूस सतत तक्रार करत राहतो, सतत कमी जास्त, त्यातल्या उणीवा, हे ते आपल्या बरोबर आहे, पण त्याचं स्वतःवर बिलकुल लक्ष नाहीये, कायम कंप्लेंट असते त्याच्याकडे, त्याला प्रत्येकामध्ये दोषच दिसतो, असा माणूस आनंदी असू शकत नाही, है की नाही?
जो चंद्रामध्ये पण डाग शोधतो, तो आनंदी कसा असू शकेल बरं? कसं आहे, माणसं ज्यांना अपेक्षा आहे तिथे अपेक्षा भंग आहे, हे लक्षात ठेवा. आनंदी माणसाला कोणाकडनं काहीच अपेक्षा नसते. कुणी वंदा त्यांना, कुणी निंदा त्यांना, त्यांचं वागणं बदलत नाही. हा, केअरिंग असतात खूप, आणि आपल्या आजूबाजूला सर्वजण आनंदी राहावे यासाठी प्रयत्न करतात. अशी माणसं ओळखणं फार अवघड आहे का? माणसं ढोंग करतील, किती दिवस करतील? एखाद्याच्या बाबतीत करतील, सर्वांच्या बाबतीत तर नाही करणार. जो माणूस ह्याच्या बाबतीमध्ये चांगला वागतो आणि ह्याच्या बाबतीमध्ये वांगला वाटतो, तो आनंदी असूच शकत नाही. आनंदीचा अर्थ असा आहे की तो कोणत्याही परिस्थितीमध्ये काय, समाधानी आहे. परिस्थिती कशी असू द्या, अनुकूल प्रतिकूल, त्याच्या मनाविरुद्ध होऊ द्या, मनाजोगं होऊ द्या, त्याला काही फरक पडत नाही. अशा प्रकारे मित्रांनो, आपण आनंदी माणूस सहज ओळखू शकतो. आणि मग सद्गुरू आम्हाला सांगता, आनंदी माणूस कधीही रोगट असू शकत नाही. बरोबर आहे? तुम्ही एखादा रोगट माणूस आनंदी पाहिला का? कमकुवत माणूस तुम्ही कधी असा उदार पाहिला का? हा, तो उदार असतो, उदार नसतं. म्हणून आपण जीवनामध्ये सक्षम बनलं पाहिजे. एकदा प्रश्न विचारला की सर्वात सुंदर चेहरा कोणता, तर असं म्हटलं गेलं की जो हसरा चेहरा आहे तो सुंदर असतो. भले ते दात वाकडे तिकडे असू द्या, नसू दे दात. लहान मुलं बघा, बोळकच असतं, हा, वर टक्कल असतं, पूर्ण असतं, पण तरी पण त्याची पप्पी घेतात प्रत्येक जण. का? कारण ते आनंदी आहे. लहान मूल जे आहे ते आम्हाला कुरूप का दिसत नाही? कारण ते निरागस आहे आणि ते आनंदामध्ये असतं. माणसाचा जन्म भेटला ह्याच्यामध्ये ते आनंदी असतं. आम्ही दुःखी करतो त्याला, तुझ्याकडे हे नाहीये, अरे तू टकल्याच आहे, अरे दातच वाकडे आहे. ह्या उणीवा आम्ही त्याला दाखवतो, आम्ही त्याला बदरी आहोत. आणि म्हणून मित्रांनो, जीवनामध्ये तुम्ही जे आज दुःख किंवा रोग किंवा आजार हे जे निर्माण केलेले आहेत, त्याचं प्रमुख कारण काय आहे? तुम्ही वेगळ्या गोष्टींना महत्त्व देता आणि जीवनामध्ये त्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीच आहे. तुमची सुंदरता जी आहे ना, ती तुमच्या आरोग्यात आहे, पहिलं हे लक्षात ठेवा. आजच्या काळामध्ये सुंदरता कशात आहे? पहिली आरोग्य. तुमच्याकडे आरोग्य असेल तर तुम्ही सौंदर्याची पहिली पायरी पास केलेली आहे. तुमच्याकडे आरोग्यच नाही आहे, तुम्ही कितीही जरी सुंदर दिसण्याचा प्रयत्न केला, असण्याचा प्रयत्न केला, तुम्ही ते टिकू शकत नाही. मग दुसरी स्टेज आहे की तुम्ही स्वस्थ असलं पाहिजे, निरोगी असलं पाहिजे. बरोबर आहे? सशक्त असलं पाहिजे, सुदृढ असलं पाहिजे. म्हणजे पहिली स्टेप आहे तुम्ही निरोगी असलं पाहिजे, सुदृढ असलं पाहिजे. आणि दुसरी स्टेप काय, की तुम्ही समाधानी आनंदी असलं पाहिजे. म्हणजे तुमच्या आरोग्याच्या पायावरच आनंदाची इमारत उभी होऊ शकते. रोगट पायावरती आनंदाची इमारत उभी राहू शकत नाही. रोगट माणसाचं मन सुद्धा कसं असतं? रोगटच असतं. त्याला वाटतं मायासारखाच आजार व्हावा सगळ्यांना, सगळे मायासारखे चक्कर येऊन पडले पाहिजे, म्हणजे या माणसाला अद्दल घडा. हे माणूस का काय आहे? एखादा जीव कासावीस होतोय आणि त्याला उपदेशाचे धडे देतोय. मित्रांनो, त्याचीच गरज आहे आज. कमकुवतपणाचा आणि आशक्तपणाचा समर्थन आम्ही कुठल्याही परिस्थितीत करू शकत नाही. आणि तुम्हाला जर जीवनामध्ये आनंदी राहायचं असेल तर तुम्हाला पहिलं समृद्ध बनलं पाहिजे. समृद्धीचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे खूप सारे पैसे पाहिजे, खूप गाड्या बंगले वगैरे तुमचं, असं नाहीये. समृद्धतेचा अर्थ असा आहे की जेवढी तुमची गरज आहे ती पूर्ण भागली पाहिजे. तुम्ही जास्त भाकरी जर बांधून आणल्या तर बाकीचं शिळ्याच पडणार आहे. जेवढं गरजेचं आहे तेवढे असले पाहिजे. जास्त पैसा कमवला त्याला टॅक्स लागणार आहे, चोरांची भीती असणार आहे, पण गरजेचं आहे तेवढं असलं पाहिजे. तुमच्याकडे फार बाहुबलीसारखं बळ असलं पाहिजे अशी अपेक्षा नाहीये, पण तुमच्या दैनंदिन गरजा अतिशय सहजपणे तुम्ही करू शकाल, पूर्ण करू शकाल. थोडासा ताणतणाव तुम्ही सहन करू शकाल, एवढी तरी तुमच्याकडे बाहुबल असलंच पाहिजे. आणि म्हणून पहिली जे आनंदाची पहिली पायरी आहे ती म्हणजे आरोग्य आहे आजच्या काळामध्ये, आणि दुसरी पायरी समाधान आहे. एखादा निरोगी माणूस जो आहे तोच आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. बरोबर आहे? दुःखळा माणूस दुसऱ्याला दुःख कधी होईल याची वाट बघत असतो. मला होतं याचा तर सगळ्यांना व्हायलाच पाहिजे. आणि जी लोक दुसऱ्यांचं
निंदा नाराजगी करतात, दुसऱ्यांना हिणवतात किंवा दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये चुकीचा प्रचार करतात, अपप्रचार करतात, अफवा पसरवतात. खरं तर ही लोकं ती असतात जे स्वतः जास्त पळू शकत नाही म्हणून ती दुसऱ्याच्या पायामध्ये टांग आडवी घालून त्याला पाडायचा प्रयत्न करतात. त्यांना माहिती आहे आपण पळून काही जाऊ शकत नाही, याला पाडला म्हणजे आपण दोघं संगत राहू. समस्या ही आहे. दुसऱ्याला कुरूप दिसण्यामध्ये जर तुमची सुंदरता लपलेली असेल तर अशी सुंदरता एक शाप आहे. दुसऱ्याला तुम्ही कुरूप जेव्हा कराल, दुसऱ्याचं चारित्र्य खराब कराल, दुसऱ्याचा चेहरा खराब कराल, दुसऱ्याची समृद्धी खराब कराल, मग तर तुम्ही समृद्ध होणार असाल आणि मग तुम्ही सुंदर होणार असाल तर ती सुंदरता या जगातील सर्वात घाणेरडी अशी कुरूपता आहे. आणि म्हणून आपल्याला जीवनामध्ये एकच कळलं पाहिजे मित्रांनो, की आनंद सर्वतोपरी आहे आणि आनंदी असलेला मनुष्य नेहमी सुंदरच असतो. धन्यवाद.